नमस्कार. आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अकलूज नगर परिषदेत मिळवलेल्या एकहाती व निर्विवाद विजयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विजयी पदाधिकाऱ्यांचा भव्य आणि उत्साहपूर्ण सत्कार सोहळा पार पडला. पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेज सिंह मोहिते पाटील आणि सर्व विजयी नगरसेवकांचा गौरव करण्यात आला. अकलूज नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करत स्थानिक राजकारणात आपली मजबूत पकड पुन्हा अधोरेखित केली आहे. या विजयामुळे राज्यभरात या निकालाची दखल घेतली जात आहे. सत्कार सोहळ्यात क्रांतिसिंह माने पाटील, सचिन देशमुख, विशाल मोरे, नासिक आबा सोनवणे, मोहसिन शेख, विलास क्षीरसागर, अझहर शेख, मिलिंद कोतमिरे, युवराज दोरकर, वैशाली भोसले, मनीषा तिकोटे, प्रियंका गायकवाड, मंदाकिनी पाडोळे, मृदुला सूर्यवंशी, प्रतिभा गायकवाड, शीतल बनपट्टे या नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत पक्ष नेतृत्वाने भविष्यातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की अकलूजमधील हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून तो जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे. विकासाभिमुख कामातून हा विश्वास अधिक दृढ करा असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे आणि उपनगराध्यक्ष शिवतेज सिंह मोहिते पाटील यांनी या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करत अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला लालासाहेब अडगळे, महेश सूर्यवंशी, धनाजी भोसले, संजय पाडुले, लखन गायकवाड, मोहन तिकोटे, विलास गायकवाड, रवी लभाळे, सुनील पवार, गणेश वसेकर, परशुराम बनपट्टे, पुष्कराज दिवाडकर, इक्बाल तांबोली यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.